नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलमधून आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं हे बघणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो मित्रांनो मोबाईलमधून आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर मग बघूया मोबाईलमधून आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं. चला, जर तुम्ही आधार कार्ड नवीन काढलं असेल किंवा आधार कार्डमध्ये काही अपडेट केलेलं असेल किंवा आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती केलेली असेल तर हे आधार कार्ड घर बसल्या एका मोबाईलमधून एका मिनिटात कसं डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे. होम स्क्रीनवर आल्यानंतर इथं गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन दिसेल. गुगल क्रोम ॲप्लिकेशनला टच करा. गुगल क्रोम ॲप्लिकेशन ओपन होईल. इथे आल्यानंतर इथं सर्च बारवर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर इथं टाका UIDAI हे टाकून घ्यायचं आहे आणि याला सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर मित्रांनो इथं सर्वात पहिल्यांदाच सर्वात पहिले वरच्या बाजूला एक ऑप्शन आलेलं आहे UIDAI.gov.in. मित्रांनो, ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटला इथं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो असं समोर एक ओपन होईल पेज. इथं आल्यानंतर इथं इंग्लिश भाषेला सिलेक्ट करा. इंग्लिश भाषा सिलेक्ट केल्यानंतर हे पुढे जाईल मित्रांनो. मित्रांनो, इंग्लिश भाषा सिलेक्ट केल्यानंतर असे आपल्यासमोर असं एक पेज ओपन झालेलं आहे. या पेजला थोडंसं वर घ्यायचं मित्रांनो. इथं गेट आधार कार्ड असं एक ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो. आपण जरा झूम करून बघूया. इथं बघा, चेक आधार कार्ड स्टेटस, डाउनलोड आधार, ऑर्डर आधार, PVC कार्ड, चेक आधार, PVC कार्ड स्टेटस असं खूप सारे ऑप्शन आहेत. यामध्ये आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्यामुळे इथं आधार कार्ड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी क्लिक केलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो, हे पेज ओपन झालेलं आहे मित्रांनो. इथे आल्यानंतर बघा, इथे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो तुमचा एक आधार नंबर इथे टाकावा लागेल. मी इथे एक आधार कार्ड नंबर टाकून घेतो मित्रांनो. इथं आधार नंबर टाकायचा मित्रांनो. खाल्ल्या बाजूला कॅप्चा, इथे जे काही दिलेला कॅप्चा आहे मित्रांनो तो इथे कॅप्चा टाकायचा आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं मित्रांनो. सेंड OTP लिंक केल्यानंतर मित्रांनो जो तुमच्या आधार कार्डला नंबर लिंक आहे ना त्या आधार कार्ड नंबरला एक OTP जाईल मित्रांनो. त्या मोबाईल नंबरचा जो OTP आहे तो मित्रांनो इथं टाकायचा. इथं टाकल्यानंतर मित्रांनो तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड डाउनलोड होईल. डाउनलोड झालं मित्रांनो आधार कार्ड आपलं. इथं आपण डाउनलोडमध्ये जाऊन बघायचं आहे. हे बघा, ही डाउनलोड झालेली फाईल आहे. इथं ही आधार हिला ओपन करायचं आहे. हे आधार कार्डला ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं पासवर्ड मागेल. मित्रांनो, पासवर्ड काय टाकायचं माहिती आहे का? आपलं जे आधार कार्डाची नावाची सुरुवात आहे ते नावाच्या सुरुवातीचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचे आणि बाकी जन्मवर्ष टाकायचं. मग हे आधार कार्ड आपलं ओपन होईल. तर मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे आपण आज मोबाईलवरून एका मिनिटात आधार कार्ड डाउनलोड करायचं.